रुहान 11 रामबाग। मॅच पुरस्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देणार आहोत। तुषार घरत यांनी 30 धावांचं योगदान दिलेलं आहे पालघर स्पोर्ट्स मायग्रुप साठी। तर तुषार ठरतायत मॅन ऑफ द मॅच। आपण हायलाइट्स पाहतोय या पूर्ण डावाच्या। आदित्यने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला, वाटलं होतं की एक सुरुवात समर्पक राहिले, पण त्यानंतर थोडासा पॉज आला स्कोर शीटला। मृदुल जेव्हा आले, मृदुलच्या वतीने देखील तितकी चांगली सुरुवात मिळाली नव्हती। पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी फक्त एक धाव बनवली होती, पण त्यानंतर पुढच्या 4 चेंडूवर त्यांनी एकूण 17 धावांचं योगदान दिलं। तर ओव्हरऑल चेससाठी जी फलंदाजी अपेक्षित होती ती फलंदाजी मृदुल, साहिल आणि साहिल घरत यांच्या वतीने पाहायला मिळाली। ही जी तुषारची आपण बॅटिंग पाहतोय, खरं तर चौकारांचा बेताज बादशाह म्हणून देखील आपण त्यांना म्हणू शकतोय, कारण 4चा पाडा ते खूप चांगला बोलतात जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात, आणि त्याचमुळे त्यांच्या चांगल्या सुरुवातीमुळे खरं तर पालघर स्पोर्ट्स मायग्रुप हा संघ जिंकलेला आहे। तर तुषार घरत आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। तुषारला देत आहोत त्यांच्या त्या स्फोटक आक्रमक खेळीसाठी। धन्यवाद। मी सन्माननीय पाहुण्यांना मी एकदा विनंती करतो, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। पुढील सामना देखील खूप महत्त्वाचा असेल, जीटी स्पोर्ट्स आणि AB11। तर पुढील सामन्याचा पहिला डाव सुरू होईल। पुन्हा एकदा ऐकूया आवाज पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा। आहे हो